वारकऱ्यांना आळंदीमध्ये येऊ नये अशा पद्धतीचं एक आवाहन करण्यात आलेलं होतं। फक्त पुणेच नव्हे तर राज्यातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी आहेत ते या ठिकाणी आलेले होते। दिवसभर आपण पाहिलं तर वारकऱ्यांमध्ये एक मोठा उत्साह होता, भक्तिमय वातावरण होतं। रामकृष्ण हरी माऊली आज LS मराठीवर आपण दिवसभर वारीच्या वाटेवर या विशेष भागातून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा अनुभवला। जो सोहळा असा होता की याची देही याची डोळा सगळ्यांनी अनुभवलेला होता आणि अंगावर शहारे आणणारा असा हा सगळा सोहळा होता। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून आळंदीमध्ये तुफान असा पाऊस बरसत होता आणि त्यामुळे इंद्रायणी नदी आहे ती अक्षरशः भरून वाहत होती आणि त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण प्रस्थान सोहळ्यावर पावसाचं सुद्धा सावट होतं आणि त्यामुळे वारकऱ्यांना आळंदीमध्ये येऊ नये अशा पद्धतीचं एक आवाहन करण्यात आलेलं होतं। पण दुपारनंतर आपण पाहिलं की पावसाने काहीशी विश्रांती घेतली आणि वारकऱ्यांमध्ये एक मोठा उत्साह संचारलेला होता। सुरुवातीला या प्रस्थान सोहळ्यासाठी एका दिंडीतील फक्त 10 वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आलेला होता, मात्र त्यानंतर त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आणि प्रत्येक दिंडीतील 50 ते 60 जणांना प्रवेश देण्यात आलेला होता। आणि आपण पाहिलं की प्रस्थान सोहळ्याच्या वेळी संपूर्णपणे मंदिर आहे ते भरून गेलेलं होतं, वारकऱ्यांनी अक्षरशः दुमदुमून गेलेलं होतं। हरिनामाचा गजर, ज्ञानबा तुकारामचा जयघोष आणि टाळ मृदुंगाचा गजर आपल्याला सातत्याने कानी ऐकत पडत होता आणि एक भक्तिमय वातावरण आहे ते आज या संपूर्ण आळंदीमध्ये जिथं ज्ञानोबा यांचा पालखी प्रस्थान सोहळा होता तिथं सुद्धा अनुभवायला मिळालेला होता। अगदी या संपूर्ण आळंदीतील पंचक्रोशीतील नागरिक आहेत ते सुद्धा हा सोहळा अनुभवण्यासाठी आलेले होते आणि फक्त पुणेच नव्हे तर राज्यातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी आहेत ते या ठिकाणी आलेले होते। प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं होतं की वारकऱ्यांनी या पालखी सोहळ्याच्या दिवशी येऊ नये, चरोली पासून त्यांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं। मात्र आळंदी आणि देहू या प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावल्याशिवाय खरं तर वारकऱ्यांची पायवारी आहे ती सुरू होत नाही अशी एक भावना, श्रद्धा वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं की आज दिवसभर वारकऱ्यांचा ओढा हा आळंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता। मोठ्या संख्येने वारकरी आहेत ते टाळ मृदुंगाचा गजर करत आपल्याला या संपूर्ण मंदिरामध्ये पाहायला मिळालेले होते आणि संध्याकाळच्या वेळेस देव आहेत ते मुख्य पालखीमध्ये ठेवण्यात आलेले होते आणि त्यानंतर खांद्यावर गावकऱ्यांनी पालखी घेऊन आपण पाहिलं की संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मारण्यात आली। त्यानंतर बाहेर प्रदक्षिणा घालण्यात आली आणि ज्ञानोबा यांचं जे आजोळ घर आहे इथं गांधी वाड्यामध्ये आज माऊलींची पालखी हे मुक्कामी आहे। उद्या ती पुण्याकडे प्रस्थान ठेवेलच, पण आज संपूर्ण दिवसभर आपण पाहिलं तर वारकऱ्यांमध्ये एक मोठा उत्साह होता, भक्तिमय वातावरण होतं ते सुद्धा आळंदीच्या या नगरीमध्ये पाहायला मिळत होतं। पाऊस दुपारनंतर विसावलेला होता आणि त्यामुळे एक आनंद आहे तो आपल्याला संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळालेला होता। कारण की 2 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस होता त्यामुळे काहीशी हिरमोड आहे वारकऱ्यांचा आहे तो सुद्धा झालेला होता। कारण की प्रस्थान सोहळ्याला जर उपस्थित राहता येत नसेल तर मग वारीचा उपयोग काय अशी एक भावना वारकऱ्यांची असते आणि त्यामुळे तरी सुद्धा या कशाची पर्वा न करता म्हणजे ऊन वारा पाऊस असो या कशाची पर्वा न करता वारकरी आपण पाहिलं की या आळंदीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने दाखल झालेले होते, जिथून त्यांना जमेल तिथून ते आलेले होते। आता पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यानंतर वारकरी आहेत ते मोठ्या संख्येने या आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वारीच्या सोहळ्यामध्ये आपण पाहिलं की जिथे जिथे पालखी जाते तिथं एक गाव वसलेलं असतं, वारकऱ्यांचं एक गाव वसलेलं असतं ते सुद्धा आपल्याला आता पाहायला मिळते। या संपूर्ण आळंदीमध्ये वारकरी मोठ्या संख्येने दाखल झाल्यानंतर एक पूर्णपणे अजून एक गाव आहे ते निर्माण झाल्याचा भास आहे तो या ठिकाणी होतो। खरं तर आता उद्या सकाळी माऊलींची पालखी ही पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे। पुण्यामध्ये उद्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या एकत्र येणार आहेत। संगमवाडीमध्ये आपण पाहिलं की या दोन्ही पालख्यांचा संगम सुद्धा होत असतो, लाखो वारकरी एक होत असतात आणि त्यामुळे पुण्यात देखील जय्यत तयारी आहे ती या दोन्ही पालख्यांच्या स्वागताची झालेली आहे। पण काल संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आपण अनुभवला आणि आज संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा अनुभवला। जो पालखी सोहळा आपण पाहिलं की न भूतो न भविष्यती आणि डोळ्यांचा पार न फेडणारा असा हा सगळा पालखी सोहळा होता, ज्याच्यामध्ये हजारो वारकऱ्यांनी आज उपस्थिती लावलेली होती आणि टाळ मृदुंगाच्या जयघोषामध्ये हातात पताका घेऊन वीणा घेऊन ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत हे सगळे वारकरी आहेत ते आळंदीमध्ये ज्ञानबा तुकारामचा जयघोष तर करतच होते आणि माऊलींचं स्वागत आहे ते सुद्धा करत होते। असं भक्तिमय वातावरण आहे ते आज आळंदीमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि असंच वातावरण आपल्याला अगदी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होईपर्यंत सुद्धा अनुभवता येणार आहे। त्यासाठी आपल्याला LS मराठी पाहावं लागणार आहे आणि LS मराठीवर देहू आळंदी ते पंढरपूर पर्यंतचा सगळा वारकऱ्यांचा प्रवास, सगळे वारकऱ्यांचे अनुभव आपण या LS मराठीच्या माध्यमातून वारीच्या वाटेवर या विशेष कार्यक्रमातून अनुभवणार आहोत। आज इथेच थांबूया। रामकृष्ण।